ज्या ठिकाणी बाबाजींची महासमाधी आहे त्या कोपरगावला खारं पाणी आहे, गोड पाणी नाही. आणि म्हणून जनार्दन स्वामींचा आचार 2-3 किलोमीटरवर जाऊन विहिरीहून लोखंडाच्या 2 बादल्या तिथून घेऊन यायच्या. ते पाणी घेऊन यायचं, कोणाला शिवायचं नाही आहे. आणि म्हणून वडताना कोणाला शिवायचं नाही, येताना कोणाला शिवायचं नाही, जाताना कोणाला शिवायचं नाही. स्नान करून ते पाणी घेऊन यायचं आहे देवाहो. आणि म्हणून बाबाजींची कुटिया होती. हळूहळू मंदिर झालं, समाधी तर बाबाजींची नंतर झाली देवाहो. पण अगोदर त्या शेतामध्ये जाऊन कष्ट करायचे आणि पाणी आम्ही छोटे होतो देवा, एवढ्या लांबून पाणी आणायचं. इकडे लक्ष द्या देवा हो. आणि एक दिवस सायकल पडली, दोन्ही बादल्या पडल्या आणि असं वाटलं का आता कंबरच मोडलं का काय माहिती. कंबरला नाही का तो खुब्बा म्हणा का काय म्हणा, तो गेला. पुढं उठता येतं. 4 जणांनी उचलून बाबाजीकडं नेलं. संध्याकाळ झाली आणि बाबाजींची जी बारदाण्याची गादी होती बाबाजींनी जवळ बसवलं, झोपवलं. अंगावून हात फिरावाला देवा हो, काय सांगायला पाहिजे. हे ऐकायला भेटणार नाही कुठं देवा हो. अंगावून हात फिरवला, उचलून आणलं चौघांनी. उठता येत नव्हतं, इतकी वेदना होत होते. लगेच कोणतरी सांगितलं बाबा बजरंग बाण लावायचं त्याचा. आणि म्हणून बजरंग बाण का लावला, तापवला. आणि स्वतः देवा हो, काय सांगायला पाहिजे. गुरुमाऊली किती महत्त्वाची देवा हो. संपूर्ण समर्पित केलं ना त्यांना. तेच माता, तेच पिता आहे का नाही. गुरु मेरे पूजा गुरु गोविंद, गुरु मेरे पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरुची पूजा, गुरु भगवंत आहे. माता पिता सर्व तुम्ही माता सगळं असल्यानंतर घरी जायचं काही काम नाही. आता सगळं बाबाजी होते देव, गुरुमाऊली होती, आई वडील सगळं तेच होतं. कोण पाहणारं होतं. आणि म्हणून स्वतः बाबाजींनी का भाऊ माझ्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलं. माझ्यासाठी गुरुदेव आपल्या बाळकाला भागली या वाहतील कडी द्याव, आपण बाळ होऊन जा द्याव. आणि म्हणून आमची अवस्था बालकाची होती. अंगावून हात फिरवला, बजरंग लेप गरम केला आणि स्वतः जनार्दन स्वामींनी तिजडं लागलेलं होतं खुब्ब्याला द्यावं. ज्या खुब्ब्यानं उठता येत नव्हतं 14 जण घेऊन आले होते. लावलं द्यावं हो. 2 किंवा 3 तास जवळ बाबाजींनी झोपवलं देवा हो. आणि तेव्हापासून ते फुब्बानं काहीच झालं नाही. ते देवा घडलेला प्रसंग द्यावं तुमच्या समोर बसलेला आहे. सुरगाणा येथे माणिक क्षेत्रीमध्ये रामकथा झाली आणि शेवटच्या दिवशी देवा हो त्रास झाला. कोणी म्हणे अटॅक आला, कोणी म्हणे काय झालं, कोणी म्हणे काय झालं. देवा हो परमश्रद्धेय स्वामी माधवगिरीजी बाबा त्या मूर्तीसमोर उभे राहिले. तिथं मूर्ती आहे बाबाजीची ध्यानाची. आणि सांगितलं जनार्दन स्वामी माऊली तुमच्या पारसनातला काय झालं. म्हणे काही नाही झालं. ओके. गुरूंचा हात, साधूंचा हात देवा हो. गुरु माऊलींचा काय महिमा सांगावं. आणि म्हणून किती ॲक्सिडेंट झाले काय, किती त्रास झालं काय. स्वतः जनार्दन स्वामी येऊन आणि ती सेवा करतात देवा का.
अहोरात्र त्यांच्या चरणाची सेवा. आणि म्हणून बाबांचं आगमन, आपल्या गुरुदेवांचं आगमन, जनार्दन स्वामींच्या रूपात आपण आज बाबांना पाहतो. सर्वांनी उठून आणि टाळ्या वाजायच्या, हे देवावर स्वागत करायचं.